त्या आणि सुनीता पळून जाऊन लग्न करणार आहेत असं वाटतंय. आणि याला श्री आणि जान्हवी मदत करणार आहेत. हो असं दिसतंय. आणि आईला कळलं तर तिच्या कळलं तर काय घरात राडे होणार. त्यांच्या घरात राडे झाले ना तर होऊ देत, मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. पण या घरात राडे करायला मागे पुढे बघणार नाही त्या. इथे येऊन का करतील? इथे येऊन का करतील? श्री आणि जान्हवी इन्व्हॉल्व आहेत की नाही याच्यात म्हणून. अगं बाई हो खरंच, हे लक्षातच आलं नाही. म्हणजे असं करतील का त्या? मग काय गप्पा बसतील? हो त्यांना सुनीता आवडत नाही हे तर उघडच आहे. मी तेच म्हणतेय ना, ती सुनीता आवडत नाही म्हणून तर हे दोघं पळून जाऊन लग्न करत असणार. आणि तो पिंट्या इतका शामळू आहे ना की त्याचं त्याला काही करता येत असेल असं मला तरी काही वाटत नाही. म्हणजे सगळा ब्लेम आता श्री जान्हवीवर. तिच्या आईचा सगळा रोष आता या दोघांवरच असणार. बरं श्रीला ती काही बोलू शकत नाही म्हणजे राहता राहिली जान्हवी. जान्हवीला पण इतकं जपतो, ती आनंदी राहावी म्हणून इतकी धडपड करतो, त्याला काही अर्थच उरत नाही ना. मग तिची आई काही राडे करायचं थांबवणार नाही. आणि गरज काय या दोघांना या भानगडीत पडायची? अरे तो पिंट्या बघेल की त्याचं काय करायचंय ते. लग्न करेल नाही तर बसेल तसाच. या दोघांना काय गरज आहे? असं कसं बेबी? भाऊ आहे तिचा तो. त्याचा फक्त त्रासच होतो तिला. तिची आई धड नाहीये, किती तमाशे करेल याचा अंदाज आहे ना जान्हवीला. मग कशाला या भानगडीत पडायचं? आणि उद्या काही उलटसुलट झालंच तर कोण निस्तरणार आहे? म्हणून म्हणत होते मी, तिचं माहेर तुटलंच पाहिजे. पण माझं कोणी ऐकेल तर ना. बेबी पण तू आता चिडू नकोस बाई. चिडू नको तर काय करू वहिनी, सांग ना काय करू? सगळं समोर दिसत असताना मूग गिळून गप्प बसायचं का आपण? हे बघ बेबी, आपल्याला नक्की काय होणार आहे ते अजून माहित नाहीये. पण ते सांगायला नको का यांनी? अगं सांगतील. कधी? ती बाई या घरात राडे करायला आल्यानंतर? बेबी वहिनी मी शांत आहे, मी चिडत नाहीये, गप्प आहे. पण घरात भांडण होऊ नये म्हणून गप्प बसायचं तर ह्यांचं वाढतच चाललंय. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तो पिंट्या नको, त्याचं लग्न नको, ते राडे नको, काही नको. गुण्या गोविंदांनी राहा म्हणाव. फक्त बाळाचा विचार कर. आणि बाळ झाल्यानंतर कर ना काय हवं ते. आम्ही कुणी काही बोलणार नाही. बेबी तिची आई करेल तेव्हा करेल राडे, पण तिची आई करेल म्हणून आपण आत्तापासून आपल्या घरात राडे नको करायला. मी राडे करत नाहीये, मी राग व्यक्त करते आणि तो सुद्धा तुमच्या पुढे. वंच, आमच्या समोर चिडा, हवं तर आमच्यावर चिडा, आम्ही काही म्हणणार नाही. फक्त त्यांच्या समोर नको एवढंच म्हणायचंय. वहिनी मला जेवायला वाढ. अगं मला राग आला ना की मग मला भूक लागते. मी जेवते आणि झोपते. उगाच त्यांच्या समोर काहीतरी बोलले तर एवढ्याच तेवढं नको व्हायला. त्याच्यापेक्षा जेवून झोपलेलं बरं. बरं वाटते. घरात बाळ येणार आहे, मला शांत राहायचंय, मला चिडायचं नाहीये. जान्हवीला समजून घ्यायचं आणि तिच्याशी नीट वागायचंय. घरात बाळ येणार आहे, मला चिडायचं नाहीये, मला शांत राहायचंय. जान्हवीला समजून घ्यायचंय आणि तिच्याशी नीट वागायचंय. घरात बाळ येणार आहे,